नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट पाहणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका। आता मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये तेजस आणि मानसीचं फायनली लग्न होताना पाहायला मिळणार आहे। आता तेजस व मानसीचं लग्न होणार म्हणजे नक्कीच कौलसुद्धा देवयाईने त्यांच्या बाजूने दिला असणार आहे। आता नेमका कौल त्यांच्या बाजूने कसा लागला, त्यासाठी तेजस मानसीला आणखी नवीन कोणतं व्रत वगैरे काही करायला लागलं का, काय घडलं, कसं घडलं, हे सगळं जाणून घेणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंदही घेता येईल। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। मित्रांनो, लाईक यासाठी, जेणेकरून आम्हाला पुढे आणखीन जास्त उत्तम व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येताना मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत राहते। मग आता वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेटला। पण त्या अगोदर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं। तुमच्या मतानंतरच जर काही बदल किंवा सुधारणा हवे असतील तर आम्हाला त्या उत्तम पद्धतीने करता येतील। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला। तर आजही आपण पाहतो की सगळेजण अजूनही देवयाईच्या मंदिरात असतात। आता 5वा आणि शेवटचा टर्न असतो कौल लावण्यासाठी, आणि मग आता कौल लावण्यासाठी मोठ्या बाईंनी हात जोडलेले असतात। सगळेच जण प्रार्थना करत असतात की सगळं व्यवस्थित होऊ दे। आभा मनात म्हणत असते की देवयाई सगळ्यांच्या पाठीशी उभी राहा, तर गीता म्हणत असते दुरावलेली नाती पुन्हा एक होऊ दे, सगळे जवळ येऊ देत। तर आता इकडे दुसरीकडे मानसी ही देवयाईच्या समोर घंटानाद करत असते। आता तेजससुद्धा जोरजोराने घंटा वाजवत असतो। तर आता देवयाईने कौल दिलेला असतो आणि पाकळ्या चिपकलेल्या असतात, त्यामुळे आता तेजस आणि मानसीचं लग्न होणार असतं ही गोष्ट सगळ्यांना कळलेली असते आणि सगळेजण खूप जास्त आनंदी झालेले असतात। पण तेजस व मानसी हे दोघंही अजून घंटानाद करतच असतात, ते काही थांबलेले नसतात। तेजसच्या हातातून रक्त येत असल्यामुळे आईला वाईट वाटत असतं आणि ती लगेच येऊन तेजसला म्हणते, तेजस अरे थांब ना बाळा, बघ ना देवयाईने कौल दिला आणि आता तुमचं लग्न होणार आहे। त्यानंतर आता लगेचच इकडे मोठी आई ही सुद्धा देवयाईच्या समोर प्रार्थना करते आणि त्यानंतर आता लगेचच इकडे ती उठून उभी राहत असते। तर दुसरीकडे तेजस हा मनातल्या मनात म्हणत असतो की आता नात्यात दुरावा किंवा अंतर नको, तर आता आम्ही दोघंही एक व्हायला हवं, ते सुद्धा कधीही वेगळं न होण्यासाठी। तर आता लगेचच इकडे मोठ्या बाई सांगायला लागतात की सगळं काही व्यवस्थित झालं, आता लग्नाच्या तयारीला लागा, तुमचं लग्न आता होणार। त्यानंतर तेजस व मानसी पुढे येतात, जोड्याने देवयाईचं दर्शन घेतात आणि मग मोठ्या बाईंचा सुद्धा आशीर्वाद घेतात। आता मोठ्या बाई सुखी राहा, आयुष्यभर एकत्र राहा वगैरे आशीर्वाद देतात। तसा सूरज दादा म्हणतो, मोठ्या बाई उद्यासाठी सुद्धा आशीर्वाद शिल्लक ठेवा। तर मोठ्या बाईंना आई विचारत असते, तुम्ही उद्या लग्नाला नसणार आहात मोठ्या बाई? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अगं मी जरी नसले तरी सुद्धा माझे आशीर्वाद हे कायमच त्या दोघांबरोबर असणार आहेत, त्यामुळे आता तुम्ही कसलीही चिंता कसलीही काळजी करू नका। आता इकडे सगळीकडे आनंदाचं आनंदमय वातावरण असतं, कारण तेजस मानसी हे आता पुन्हा एकत्र येणार असतात। तर दुसरीकडे मात्र आता मोठ्या बाई ह्या तेजसला सांगत असतात, तेजस पण आता हे आठवं, म्हणजेच सत्याचं मडकं हे तुला तुझ्या बायकोला द्यायचं आहे। तुमचं नातं सुरू होणं हे महत्त्वाचं आहे आणि नात्याची सुरुवात ही सत्यापासून झाली पाहिजे, कळलं ना? आता मात्र तेजस हा काही बोलत नसतो। मोठ्या बाई तेजसला म्हणत असतात, काय हो तेजसराव, कळलं का? त्यावर तेजस म्हणतो, तेजसराव? त्याबरोबर लगेच मोठ्या बाई म्हणतात, हो तेजसराव, इथे तुझ्या व्यतिरिक्त आहे का दुसरा कोणी तेजस? तर दुसरीकडे मात्र तेजसला आठवायला लागतं की त्याच्यामुळेच खरं तर मानसीच्या वडिलांचा जीव गेलेला आहे, कारण त्याच्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला होता। तर आता इकडे मोठ्या बाई हे हसायला लागतात आणि म्हणत असतात, बायकोला जे काही आहे तुझ्या मनात ते सगळं खरं खरं सत्य सांगून टाक, समजलं?
तर आता मात्र इकडे तेजस हा म्हणत असतो, आज पहिल्यांदा तू तेजसराव म्हणाली असं वाटलं की माझं नव्याने बारसं झालं. ते करतात ना लहान बाळाच्या कानात, कूक तुझं नाव तेजस, अगदी तसं. त्याबरोबर सगळेजण हसायला लागतात. तर गायत्रीला मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. तिला फक्त तेजस मानसीचं लग्न मोडायचं हे एकच गोष्ट करायची असते आणि म्हणून ती इकडे आलेली असते. तर आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, चला पहिल्यांदा गावी आलाय तर जरा तुम्हाला गाव वगैरे दाखवतो. आता खरं तर तो तिला खरं सांगण्यासाठी घेऊन चाललेला असतो. पण इतक्यात आईमध्ये येते आणि म्हणते, ए हे काय उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. आत्तापासून वरपक्ष आणि वधूपक्ष वेगवेगळे असतील, त्यामुळे आता डायरेक्ट तुमची भेट सकाळी लग्नाच्या बोहल्यावर. तोपर्यंत वराने वधूला भेटायचं नाही, समजलं. त्याबरोबर लगेचच आता इकडे हे दोन्ही जोडप्यांना लागू पडतं असं त्या म्हणत असतात. तर लगेच आता पुढे तेजस म्हणतो, अगं आई, पण त्यावर मानसीची आई म्हणते, जावई बापू थोडीशी कळ काढा हो. त्यानंतर आता मात्र तेजसला मानसीला सत्य सांगण्याचा पहिला चान्स हुकलेला असतो. तर दुसरीकडे आता तेजस आणि सुयोग हे दोघं जण बसलेले असतात. सुयोग छानपैकी तेजसच्या डोक्याची मालिश करून देत असतो. इतक्यात त्या ठिकाणी सूरजदादा आलेला असतो. आता सूरजदादा असं सुयोगला तेजसच्या डोक्याची मालिश करताना बघून म्हणत असतो, अरे वा, छान, नवरदेव म्हणून चांगली सेवा करून घेतोयस की तेजस. त्यानंतर आता लगेचच तो सुयोगला विचारायला लागतो, काय रे सुयोग, गार्गीसुद्धा येणार होती ना लग्नाला? मग त्यावर सुयोग हा दादाला सांगत असतो, अरे सूरज दादा, काय सांगू तुला, तिची आई खूप खडूस आहे, तिने नाही पाठवलं तिला. आता ती असती तर आपण किती मजा केली असती. त्याबरोबर लगेचच आता सूरजदादा हा त्याची खिल्ली उडवायला म्हणतो, हो, रात्रीची मजा तुम्हीच केली असती. बरं ते जाऊ दे, मला सांग, मानसी बोलणार होती ना तिच्या आईबरोबर, मग काय झालं? त्यावर लगेच सुयोग म्हणतो, अरे आपली मानसी वहिनी बोलली तिच्या आईबरोबर, खूप रिक्वेस्टसुद्धा केली, पण तिच्या आईने काहीच ऐकलं नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे सूरजदादा आणि सुयोग हे दोघंजण चर्चा करत असतात. पण तेजसच्या मनात मात्र सतत मोठ्या बाईंनी सांगितलेल्या गोष्टी फिरत असतात. बायकोला सगळं सत्य सांगून टाक, लग्नाचं नातं आहे, खोट्याच्या आधारावर उभा राहायला नको, सत्याने तडा त्याला जायला नको. हे सगळं आठवून आता तेजस पटकन उठून बसतो. त्याबरोबर सुयोग म्हणतो, काय रे तेजा, काय झालं? तेजस म्हणतो, मला लकी चार्मबरोबर आत्ताच्या आत्ता महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर लगेच आता इकडे सुयोग म्हणायला लागतो, अरे तेजा, एक दिवस तू वहिनीशिवाय राहू शकत नाहीस काय रे? त्याबरोबर तेजस म्हणत असतो, सुयोग, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हटलं ना तर बोलायचं आहे आणि मी आज लकी चार्मबरोबर बोलून राहणारच. तर आता इकडे खरं तर तेजस हा मानसीला सत्य सांगण्यासाठी चाललेला असतो. सूरजदादा म्हणत असतो, हो का, आईने मगाशीच सांगितलं आहे वरपक्ष आणि वधूपक्ष आतापासून वेगळे असतील, तू मानसीजवळ बोलायला कसा जाणार आहेस? त्याबरोबर लगेच आता इकडे सुयोग हा म्हणायला लागतो की अरे कशाला काळजी करताय, आपण ठरवू काहीतरी. तर तेजस म्हणतो, मी जाऊन त्यांच्याबरोबर डायरेक्ट बोलणार. आणि मग आता लगेचच सूरजदादा म्हणतो, हो जा तू एकटाच जा. आणि मग लगेच आता इकडे सूरजदादा हा सुयोगला म्हणत असतो, अरे काळजी करू नकोस, थोड्या वेळात परत येईल, आई आहे ना तिथे, आई त्याला भेटूच देणार नाही. तर आता इकडे बायका ह्या स्वयंपाक करत असतात, लग्नाच्या तयारीला आता लागलेले असतात सगळेजण. इतक्यात त्या ठिकाणी आई आणि मानसी आलेले असतात. आता आई ही मानसीला सांगत असते, मानसी बघ, ह्या बायकांनी कामाला सुरुवातसुद्धा केली, आता लग्नाची तयारी ही लवकर होईल, पण मोठ्या बाईंनी सांगितलं आहे प्रसादाचा शिरा हा तुलाच बनवावा लागेल आपल्या देवीसाठी. त्यावर मानसी म्हणते, अहो आई, त्यात एवढं काय, बनवेन की मी प्रसादाचा शिरा, त्याबरोबर पण एवढ्या लोकांसाठी काय बनवायचं हे मला सुचत नाही आहे, असंही मानसी म्हणत असते. तर मग आता आई तिला म्हणत असते, अगं तू पहिल्यांदाच प्रसाद बनवणार आहेस आणि त्यातूनही पहिल्यांदाच तू गावी आली आहेस, मग एक काम कर, काहीतरी छान गोडाधोडाचा प्रसाद बनव. त्यावर मानसी म्हणते, ठीक आहे, मी एक काम करते आई, छानपैकी शिरा बनवायला घेते. त्यावर आई म्हणते, चालेल. आता मानसी शिरा भाजण्यासाठी चाललेली असते. इतक्यात त्या ठिकाणी तेजस आलेला असतो. तेजस सरळ मानसीला हाक मारतो, ओ लकी चॅम्प ऐका. त्याबरोबर आई त्याचा हात पकडते आणि म्हणते, अरे तुला सांगितलं होतं ना की जोपर्यंत तुमचं लग्न आता होत नाही तोवर मानसीला भेटायला यायचं नाही म्हणून, कशाला आलास इथे?
चल बरं. आणि मग आता तेजस आईला सांगत असतो, आई अगं थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज बोलू देत ना. त्यावर आई म्हणते, तेजस काय हे उतावळा घोडा गुडघ्याला बाशिंग, किती घाई आहे तुला, चल बरं चल. आणि आई तेजसला घेऊन बाहेर येते. आता तेजस उदास होऊन बाहेर आलेला असतो. त्याबरोबर लगेच आता सूरजदादा आणि सुयोग म्हणायला लागतात, नाही भेटून दिलं ना आईने, आम्हाला माहीत होतं, उगाचच्या उगाच मी भेटणार करून चालला होतास. आता तेजस हा म्हणत असतो की मला मानसीला भेटायचं आहे. त्यावर सुयोग म्हणत असतो, अरे त्यांनी काही तुला टास्क वगैरे दिलं आहे का, लग्नाच्या आधी भेटायचं नाही तर लग्न वगैरे करणार नाही. त्यावर लगेच आता सूरजदादा म्हणत असतो, अरे काळजी करू नकोस तेजा, तुमचं लग्न होणार आणि त्यासाठी तुझी भेटही घडवून आणणार आपण. काय करायचं पण आता रे सुयोग. त्यावर सुयोग म्हणतो, मग आधीच कशाला भेटणार बोलून बसलास, आता थांब जरा मला विचार करू दे. मग सुयोग विचार करायला लागतो. सूरजदादा त्याला लगेच विचारतो, सुचलं का रे सुयोग. त्यावर सुयोग म्हणतो, अरे किमान 10 सेकंद दे रे. त्यानंतर आता लगेचच इकडे सुयोग हा म्हणत असतो, सगळं काही फिल्मी स्टाईलने व्हायला हवं, अगदी फिल्ममध्ये घडतं आहे तसंच तर सगळं घडत आलं आहे. आता फिल्मी या गोष्टीवरून त्यांना सुचलेल्या असतात, त्या म्हणजे साड्या. मग काय, आता सूरजदादा, तेजस आणि सुयोग हे तिघंही साड्या पेनून डोक्यावरती पदर वगैरे घेऊन आलेले असतात. आणि आता तेजस हा सगळ्यांच्या डोक्यावर अगदी मारवाडी बायका असल्यासारखा पूर्ण पदर देतो आणि म्हणत असतो की आता जरा नीट वावरा माझ्या बायानो. आणि मग आता ते तिघंही आतमध्ये आलेले असतात. तर बायका ह्या आतमधल्या त्यांना विचारत असतात, काय गं तुम्ही कोण आहात. त्यावर लगेच त्या सांगतात की मोठ्या बाईने आम्हाला इथे तुम्हाला मदत करायला पाठवलं आहे. त्यावर त्या म्हणतात, मग तुम्ही अशी तोंड का झाकली आहेत. त्यावर लगेचच ते सांगायला लागतात, मोठ्या बाईने सांगितलं आहे म्हणून. बरं तुम्ही जा बाहेर, मोठ्या बाई तुम्हाला बोलवत आहेत. त्यावर लगेच त्या बायका म्हणतात, पण मग इकडे जेवणाचं काय करायचं. त्याबरोबर लगेच सुयोग म्हणतो, ही आमची तेजस्विनी आहे ना, ही उत्तम सुगरण आहे हो, हिला सगळा स्वयंपाक येतो, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका, अगदी निसंकोचपणे जा, मोठ्या बाई काय सांगतायत ते ऐका आणि मग या. त्याबरोबर त्या बायका चला ग चला असं म्हणून लगेचच तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता मानसी ही म्हणायला लागते, ओ ताई जरा मला वेलची द्या हो तिथली. मग तेजस मानसीच्या हातात आणून जायफळाचा डबा देतो. मानसी म्हणते, अहो मी तुमच्याकडे वेलची मागितली होती, तुम्ही जायफळ कशाला आणलं, मला शिरा बनवायचा आहे. आणि मग आता तेजस मानसीसमोर तोंडावरच्या साडीचा पदर काढतो. तर आता सुयोग आणि सूरजदादासुद्धा पदर काढतात. पुरुषांना बायकांच्या साड्यांमध्ये पाहून मानसी घाबरते आणि जोरात ओरडते, ऐ ग आ. त्याबरोबर लगेचच सुयोग म्हणतो, वहिनी प्लीज ओरडू नका, अहो आम्ही तिघंजण आहोत. तर मानसी ही म्हणत असते, पण काय अवतार केला आहे तुम्ही तिघांनी, हे सगळं कशासाठी केलं आहे. त्यावर लगेच तेजस सांगत असतो, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून हा मार्ग निवडला, कारण आई तुम्हाला भेटू देत नव्हती. आता मानसी मनातल्या मनात विचार करत असते, तुम्हाला मी तुमची कोण आहे हे सत्य मला सांगायचं आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात आणि हे सगळं केलं ना. आता मानसी ही खरंच मनातून खूप खुश असते. त्यानंतर आता दुसरा दिवस उगवलेला असतो. फायनली तेजस आणि मानसी हे दोघंही विवाहबंधनात अडकून पुन्हा एकदा नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेले असतात. गुरुजींच्या साक्षीने, मंगलाष्टकांच्या सोबतीने, मंगळसूत्राच्या सोबत तेजस आणि मानसी हे दोघंजणं पती पत्नी बनलेले असतात. आता फक्त फेरे बाकी राहिलेले असतात. तेजस मानसी फेरे घ्यायला सुरुवात करतात. तर आता इकडे बऱ्यापैकी लग्नाचे विधी पूर्ण झाले, पण तरीसुद्धा अजून तो व्यक्ती आलेला नाही ज्याच्याकडे संपतरावांची वीटभट्टी गहाण होती. कुठे राहिला तो असा विचार गायत्री करत असते. ती हे सगळं मामीला विचारते. तर मामी म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, तो बघा आलाच. तर आता तिथे तो माणूस हा आलेला असतो. आता त्या माणसाला बघून खरं तर इकडे गायत्रीला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण तो माणूस आल्यानंतरच आता तेजस आणि मानसीचं लग्न मोडणार असं गायत्रीला वाटत आहे. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. पण मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला, जेणेकरून आम्हालासुद्धा पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवताना छान वाटत राहील, कारण मग तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहताय याचं समाधान आम्हाला येत राहील. मग मित्रांनो, आता पुढे नेमकं काय घडणार, तुम्हाला काय वाटतं. तेजस आता मानसीला भेटण्यासाठी शक्कल लढवून इथपर्यंत साडी वगैरे पेनून तर आलेला आहे, पण तो आता मानसीला सत्य सांगू शकेल का, की तो बोलायला येईल आणि इतक्यात त्या ठिकाणी कोणीतरी येईल आणि मग पुन्हा एकदा तेजस आणि मानसी या दोघांचं बोलणं अर्धवटच राहील.
पुन्हा एकदा तेजसला मानसीला जे सत्य सांगायचं आहे ते सांगण्यापासून तो थांबून जाईल आणि तेजस व मानसीचं लग्न पार पडल्यानंतर ज्या वेळेस कधी तेजस मानसीला हे सत्य सांगेल किंवा कळत नकळत चुकून मानसीच्या समोर हे सगळं सत्य येईल त्यावेळेस काय घडेल? मानसी ही तेजसला माफ करू शकेल का? नवरा म्हणून ती त्याचा पुन्हा एकदा नव्याने स्वीकार करून त्याच्याबरोबर आयुष्य उत्तम पद्धतीने घालवू शकेल का? की आपल्या वडिलांचा मृत्यू हा आपल्याच स्वतःच्या नवऱ्यामुळे झालेला आहे या गोष्टीचा मानसीला त्रास होईल आणि मानसी तेजसबरोबर पुन्हा कधीच राहणार नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तेजसने मानसीला सत्य सांगायला हवं की नाही? तुम्हाला काय वाटतं? सगळं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर तेजस आणि मानसी यांच्या नवीन नात्यासाठी त्यांना शुभेच्छाही कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हालाही पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद असाच उत्तम पद्धतीने घेता यायला पाहिजे. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मग मित्रांनो, आता हा एपिसोड तर इथेच संपला आहे. म्हणजे फायनली तेजस हा मानसीजवळ बोलण्यासाठी आलेला तर खरा आहे, पण आता तेजस आणि मानसी एकमेकाबरोबर बोलणार का आणि नंतर मानसी तेजसला माफ करणार का? हे सगळं महत्त्वाचं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला कोणीही विसरू नका. तर मग मित्रांनो, आता आपण इथेच थांबू, कारण आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट हे इथेच संपलेले आहेत. आता पुढे काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण फक्त तर्कच लावू शकतो, पण नेमकं मालिकेत काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावे लागतील. त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण नक्की पाहत चला, कारण आपल्या व्हिडिओवरती कुठल्याही मालिकेचे अपडेट हे अगदी व्यवस्थित आणि डीपमध्ये दिले जातात. चला तर मग मित्रांनो, आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.